कोल्हापूर भागात नाही, प्रचंड शेती फळबागाचं नुकसान झालेलं आहे, द्राक्षाचं नुकसान झालेलं आहे, केळी बागांचं नुकसान झालेलं आहे आणि ज्वारीचं आहे, काही भागामध्ये आम्ही पाहिलं आहे, मक्याचं नुकसान होताना आम्हाला दिसते आहे. हे सगळं जे कडधान्य आहेत, फळबागा आहेत, त्याचं प्रचंड नुकसान गारपिटीमुळे झालं आहे आणि कांद्याचं नुकसान झाल्याचं काही भागामध्ये आमच्या लक्षात आलेलं आहे. या सगळ्या संदर्भात तातडीनं पंचनामे केले गेले पाहिजेत आणि त्यांना मदत केली गेली पाहिजे सरकारने. केंद्र सरकारकडे प्रस्ताव पडूनसुद्धा केंद्र सरकार महाराष्ट्राला वटाण्याची अक्षता देते. अजूनही 29,000 कोटी रुपयेचा प्रस्ताव जाऊनही वर्षभर झाल्यानंतर 1 रुपया फुटी कवडी केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिली नाही. तर ही परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारने पुन्हा कर्ज काढावं. 11 लाख कोटीवर कर्ज गेलंच आहे. काल राज ठाकरे जे म्हणाले ते खरं आहे की 2 लाखाचं कर्ज होतं, 2 लाख कोटीचं. 2 लाख कोटीवरून 11 लाख कोटीपर्यंत गेलं. महाराष्ट्र आता बुडवून टाकला आहे, संपून टाकला आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली, कमिशनखोरीच्या नावाखाली या सरकारने महाराष्ट्राची लूट केली आहे. आता शेतकऱ्यांसाठी पुन्हा कर्ज काढा आणि शेतकऱ्याला मदत करा, वाऱ्यावर सोडू नका, अशी आमची मागणी असणार आहे.